हे बघा मित्रांनो, हा जो सीन तुम्ही बघत आहेत हा सीन असाच नाही, हा चोरीचा मामला आहे. ट्रॅक्टर इथं उभा असताना ट्रॉली इथून सोडून यू टर्न मारून ट्रॅक्टरचा मुंडा घेऊन असा पळाला चोर. एवढ्या जोरात पळाला, या रस्त्याने खूप जोरात पळाला पण चोर कामयाब राहिला आणि डायरेक्ट ट्रॅक्टर त्याच्याकडून गेलं नाल्यात. हे बघा खाली खूप खोल पाणी आहे इथे, 2-3 फुट नाल्यात अटकल्यामुळं. मग सकाळी बघितलं गेल्यावर ट्रॅक्टरला JCB बोलवला ओढण्यासाठी. आणि जसं सर्वांना माहीत झालं तसेच सर्व या पंचकृषीतील ज्येष्ठ नागरिक ट्रॅक्टर काढण्यासाठी सकाळी इथं पोहोचले आणि लगेच JCB आणि हा तार आणला आहे ट्रॅक्टर ओढण्यासाठी, तुम्ही बघू शकता. आणि ट्रॅक्टरच्या पाठीमागं खूप मोठा खोड आहे बोरीचं, तो खोड आपण आधी काढून घेऊ आणि नंतर ट्रॅक्टर पाठीमागं ओढायचा आहे. चोरट्यांनी हा जो स्कॅम केला आहे ट्रॅक्टर चोरण्याचा इथं, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. चोरांनी आता खूप चोरीचा प्रयत्न केला पण ते शेवटी कामयाब झाले. आणि आता आपण ट्रॅक्टर ओढून घेऊ, तुम्ही बघू शकता. खूप मेहनत घेत आहे आपली माणसं ट्रॅक्टर काढण्यासाठी. खूप खतरनाक सीन होता हा, सकाळी बघायला भेटला. कसं चोरट्यांची हिंमत झाली एवढा हा ट्रॅक्टर न्यायचा ट्रॉली सोडून. बाप, तुम्ही बघू शकता. हा आपला शिवनाथ भाऊचा ट्रॅक्टर आहे. शिवनाथ भाऊ आता ट्रॅक्टर चालू करत आहे. चालू करून आता ते रिवाज घेतील ट्रॅक्टर आता चालू झालेलं आहे. आता ट्रॅक्टर रिवाज गिअर टाकून शिवनाथ भाऊ पाठीमागं घेईल ट्रॅक्टर. ओ भाई, बघू शकता किती खतरनाक सीन होता हा. चांगल्यांची इंडिकेटर लागली हा सीन बघून. गनिमात ही रात्रीची चोरटे इथं डुबकून मेले नाही, बुडाले असते पाण्यात परंतु वाचले. चोरट्यांनी हे काम करायला नको होतं. आणि आपला ट्रॅक्टर सुरक्षितपणे हा बाहेर निघालेला आहे आणि सर्व मंडळी आता खूप खुश आहे, बघू शकता. खूप खतरनाक सीन झाला होता. पडलं होतं ट्रॅक्टर रे. ट्रॅक्टर आता निघालेला आहे आणि चला आता खूप भारी काम झालेलं आहे. शिवनाथ भाऊचा ट्रॅक्टर वाचला, नाहीतर चोरांनी तर तो पळवलाच होता परंतु चोर नाकामयाब झाले.